सांडिजे मग निवांता येथेची आशिजे ऐशे शृंगार याही उपजे देखत खेवो नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातीच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बोलण्याचा जो काही विस्तार केलेला आहे त्याचं चिंतन आपलं सगळं सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाचं निमित्त करून 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन केलेलं आहे। अनेक प्रकारचा योग भगवंतांनी प्रगट केला। योग शब्दाचा अर्थ आहे जोडणं। भगवान परमात्म्याशी आपल्याला जोडायचं असेल, भगवान परमात्म्याशी एकरूप व्हायचं असेल तर काय काय साधनं केली पाहिजेत, बस त्या प्रत्येक साधनाला योग नाव आहे। गीतेच्या 18 अध्यायामध्ये भगवंताने 18 प्रकारच्या योगाचं वर्णन केलं। पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे, म्हणजे अर्जुनाला दुःख झालं, अर्जुन रडला। रडणं हा सुद्धा जीवनातला योग आहे, पण देवा करता असेल तर आणि देवासमोर असेल तर। म्हणून अर्जुन विषाद योग सांगितल्यानंतर भगवंतांनी पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला। गीतेमध्ये जे काही प्रतिपाद्य ज्ञान आहे, ज्ञानामुळेच दुःख जीवनामध्ये आहे, अज्ञानामुळे। अज्ञानामुळे शोक आहे, अज्ञानामुळे मोह आहे, अज्ञानामुळे दुःख आहे, आणि ते अज्ञान घालवण्याकरता म्हणून दुजी सांख्य सूत्र प्रकाशिले, उभारिले। भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र। पुढं बोला, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र दुजी सांख्य सूत्र उभारिले का प्रकाशिले, बरोबर आहे का? म्हणून दुसऱ्या अध्यायाचा विचार ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान प्राप्त होण्याकरता तिसऱ्या अध्यायामध्ये तृतीयाध्यायी कर्मारंभ तो तृतीयाध्यायी बोलिला, साधनारंभ। ज्ञान प्राप्त होण्याकरता चित्तशुद्ध झालेलं असलं पाहिजे, आणि ती चित्तशुद्धी कर्माशिवाय होत नाही। नुसतं कर्म करून चित्तशुद्धी होत नाही, ती कर्म जर शास्त्रशुद्ध असली पाहिजेत, शास्त्राने सांगितलेली कर्म केलेली असली पाहिजेत। मनाला येईल ते कर्म करून चित्तशुद्धी होत नाही, मनाला येईल तशी कर्म करून चित्तशुद्धी होत नाही। शास्त्राने सांगितलेली कर्म करतो का आणि शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे करतो का? म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, कर्म कर, पण कर्तृत्वाचा मद आणि अहंकार सोडून शास्त्राने सांगितलेली कर्म कर। नित्यनैमित्तिक कर्म करायला सांगितले। नित्यनैमित्तिक कर्म सोडून बाकीची तुम्ही किती कर्म केली ती लौकिक कर्म आहेत, ती पोट भरण्याकरता उपयोगाला येतील, चित्तशुद्धीकरता होतील की नाही सांगता येत नाही। म्हणून नित्यनैमित्तिक कर्माचा भगवंताचा आग्रह जास्त आहे। आणि मग चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुढे ती कर्मे ब्रह्मरूप होण्याकरता पुन्हा ज्ञान सांगितलं।
5व्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार केला आणि 6व्या अध्यायामध्ये मात्र चित्तशुद्धी करता एक महत्त्वाचं साधन म्हणजे आत्मसंयमन योग. ज्ञानेश्वर महाराज जे आहेत हे साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे किंवा ज्ञानेश्वरीकडे आपण जर पाहायला लागलो तर सर्व काही ज्ञानेश्वरीत आहे. जसा एखाद्या देवाचा फोटो असतो, आता हा माऊलीचा फोटो आहे, तुम्ही फोटोकडे बघा, प्रत्येकाला वाटतं आपल्याकडेच बघतात माऊली, फोटोच असा काढलेला असतो. माऊली आपल्याकडे बघतात असं वाटतं. तसंच गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर प्रत्येकाला असं वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये आमचाच योग सांगितला. बरेच योगी आहेत, भक्तांना वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये फक्त भक्ती सांगितली. कर्मयोगी त्याला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मविशेषत्वाने सांगितलं. ज्ञानी असेल त्याला वाटतं ज्ञानच सांगितलं आणि योगी असेल त्याला वाटतं योगच सांगितला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं सांगितलं आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानेश्वर महाराज ही योग्यांची माऊली आहेत. कोणत्या योग्याची माऊली? सगळे योग्यांची माऊली. आई साधकांचा मायबाप दर्शनी हरिताप. ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही ज्ञान विचारा, ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी भक्तीच्या संबंधाने विचारा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. योगाच्या बाबतीत तर ज्ञानेश्वर महाराजांची ती परंपराच असल्यामुळे ज्ञानोबारांनी योगसुद्धा प्रगट केला आहे. मी कशाकरता बोलतोय? योगामध्ये असलेल्या इतक्या बारीक सारीक गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या. योग करायचा आहे, कसा केला पाहिजे, कुठं केला पाहिजे, ते स्थान कसं असलं पाहिजे, त्या स्थानाचं वर्णन चालू आहे. भगवंतांनी गीतेमध्ये बोलताना फक्त एकच शब्द लिहिला आहे, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. देश शुची असला पाहिजे. शुची म्हणजे पवित्र असला पाहिजे. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी किती ओव्या लिहिल्या? जवळजवळ 20-25 ओव्या लिहिल्या. देश कसा असला पाहिजे, जिथे योग करायचा आहे त्याच्याकरता देशसुद्धा कसा पाहिजे. कारण ज्या देशात आपण राहतो, ज्या कालात आपण राहतो, ज्या लोकांच्या सहवासात आपण राहतो, त्यांचा सगळ्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो. देशाचा प्रभाव कसा पडतो आपण काल पाहून आलो. काही ठिकाणं असे असतात की तिथं गेल्याबरोबर माणसाला वाटतं वास आता इथे बसावं, शांतपणे ध्यान करावं, नामस्मरण करावं, चिंतन करावं. ज्या जागेवर भरपूर नामस्मरण झालेलं आहे तिथे गेल्यानंतर नास्तिक माणसाला सुद्धा नामस्मरण करण्याची बुद्धी होते. ज्या जागेवर त्या ठिकाणी संस्कार चुकीचे झाले असतील, चांगल्या माणसाला सुद्धा तिथं वाईट करण्याची बुद्धी होऊन जाते. भांडणाची जागा असेल तर तिथं सामान्य मनुष्य, शांत मनुष्यही भांडतो. शांततेची जागा असेल तिथे अशांत मनुष्य सुद्धा शांत होतो. म्हणून त्या जागेचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बल मिळालं पाहिजे, जागेचं सहकार्य आपल्याला झालं पाहिजे. याच्याकरता ती जागा कशी असली पाहिजे म्हणून ज्ञानोबारांनी अनेक प्रकारे त्या जागेचं वर्णन केलं. कशी ती जागा असते, योग करण्याकरता जागा कशी पाहिजे बघा. आता 170 ओवी. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेची आसीजे, ऐशे शृंगारियाही उपजे देखत खेवो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती जागा कशी असते. ऐशे शृंगारियाही उपजे देखत खेवो. एखादा शृंगारिक मनुष्य असेल, शृंगारिक म्हणजे विलासी मनुष्य, भोगी मनुष्य, एखादा राजविलासामध्ये राहणारा एखादा राजा असेल आणि तो जर त्या ठिकाणी फिरत फिरत आला, शिकार करण्याकरता म्हणून आला आणि त्याने एखादी जागा पाहिली, तिथे थोडा पाणी पिण्याकरता बसला. बसल्यानंतर त्या राजालाही असावं असं वाटावं
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे राज्य वर सांडिजे. काय करायचं ह्या राज्याला, काय करायचं ह्या भोगांना, हे सगळं ओवळून टाकावं, वर सांडिजे. आणि मग निवांता येथेचे असे जे आपलं निवांत इथेच ज्ञानेश्वरी वाचत बसावं, आपलं इथेच निवांत चिंतन करत बसावं. म्हणजे हे सगळं बाकीचे भोग जे आहेत, बाकीचे सगळे राजवैभव आहे, हे सगळं त्याला त्याच्यासमोर तुच्छ वाटायला लागतं बसल्याबरोबर. ऐसे शृंगारी आहे म्हणजे सामान्य नाही, भोग विलासी माणसालाही उपजे देखत केवती. जागा पाहिल्याबरोबर वाटायला लागतं. अशी जागा योगा करता पाहिजे. आता अशी जागा मिळेल का आपल्याला? लवकर मिळत नाही. लवकर आहे ना, आपण जिथे बसलोय ती जागा तशीच आहे. अनेक लोक येतात, सगळं वैभव त्यांच्याकडे असतं, पण असं असताना सुद्धा त्यांना इथे आल्यानंतर असं वाटतं काय नाही, आपलं इथं बसून थोडी ज्ञानेश्वरी वाचावी का? त्याचं कारण काय? इथे ज्ञानेश्वर महाराजांचा सानिध्य आहे. अनेक साधू संतांचा पदस्पर्श इथे झालेला आहे. म्हणून असं स्थान पाहिजे. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, जे येणे माने बरवंट आणि तैसेचे अति चोखट, जेत अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. जे येणे माने बरवंट, अशा प्रकारचं जे स्थान, बरवंट म्हणजे बरं आहे, चांगलं आहे. आणि तैसेचे अति चोखट, नुसतं दिसायला चांगलं आहे असं नाही, ते चोखट आहे म्हणजे पवित्र आहे. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे, ज्या ठिकाणी अधिष्ठान प्रगट रूपाने डोळ्याला दिसतं, असं स्थान पाहिजे. बरवंट शब्दाचा ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचे काही शब्द आहेत, त्याच्यामध्ये बरवंट शब्द आहे. नाम बरवया बरवंट, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, गोपाळ बरवा बाई आणो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्यातलं बरवंट आहे चांगला. म्हणजे स्थान जे आहे ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगलं पाहिजे. येणे माने बरवंट, नुसतं बरवंट नको. बऱ्याच वेळेला स्थान चांगलं असतं, तिथे फुलं असतात, झाडं असतात, सर्व काही तिथे असतं, पाणी असतं, वेगवेगळ्या प्रकारची सुशोभित केलेले बाग असते. पण असं जरी असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पवित्रपणासुद्धा पाहिजे. एखाद्याच्या घरासमोर खूप मोठी बाग आहे, खूप मोठी फुलं लावलेली आहेत, फळं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कारंजे आहेत, आणि त्या घरासमोर जर तुळशीचं वृंदावन नसेल तर आपल्याला तिथे आनंद वाटतो का? वारकऱ्याला वाटत नाही. वारकरी म्हणतो तुळशीचं झाड आहे का? तुळस असेल तर आम्हाला तिथं आनंद वाटतो, पवित्रपणा वाटतो. म्हणून नुसतं ते चांगलं नको, चांगल्याबरोबर ते पवित्र पण पाहिजे. पवित्रतेला महत्त्व आहे, कारण आता योग करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढा बारकावा स्थानाचा सांगितला आहे तेवढा कुठे पाहायला मिळणार नाही. जेत अधिष्ठान दिशे, अधिष्ठान प्रगट डोळा दिशे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी त्या स्थानात गेल्यानंतर आपल्याला डोळ्याने काय दिसतं? अधिष्ठान. हे अधिष्ठान म्हणजे काय? ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी अधिष्ठानाची व्याख्या आलेली आहे. अधिष्ठानाची व्याख्या बोला, अधिष्ठानाच्या ओव्या. आता अधिष्ठान संगती, अशेषाही इंद्रिय वृत्ती, आपुलाल्या अर्थी वर्तत असे. ज्याला ज्ञान प्राप्त झालं, भगवंताचा साक्षात्कार झाला, बसा बाबा, आता अधिष्ठान संगती, बसा बसा. अशेषाही इंद्रिय वृत्ती. अधिष्ठान शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. जगातले सगळे जे काही पदार्थ आहेत ते सगळे अध्यस्त आहेत आणि परमात्मा हे सगळ्यांचं अधिष्ठान आहे.
नामदेव महाराज म्हणतात, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. साप जो आहे तो अध्यस्त आहे आणि दोरी काय आहे? अधिष्ठान आहे. स्वप्न जे आहे ते अध्यस्त आहे आणि त्याच्यामध्ये मी जो आहे तो अधिष्ठान आहे. ज्ञान जे आहे ते अधिष्ठान आहे. ते ज्ञानावरच आपल्याला या सगळ्या सृष्टीचा भास होतो, ज्ञान स्वरूपावरच भास होतो. म्हणून अधिष्ठान शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. असं स्थान ते असतं की जिथे गेल्यानंतर आपल्याला परमात्मा प्रगट रूपाने दिसतो. म्हणून अधिष्ठान शब्द वापरला. अनेक ठिकाणी अधिष्ठान शब्द आला आहे. ज्ञानोबारायांनी याच्याकरता एक उदाहरण दिलं. ज्ञानी महात्मा जो असतो तो आपल्या अधिष्ठानात राहून सगळे व्यवहार कसे करतो त्याच्याकरता उदाहरण दिलं. दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देहीचे व्यापार तैसे योगयुक्ता. दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे. दिव्याच्या प्रकाशामध्ये सगळे घरातले व्यापार चाललेले असतात. दिवा कोणाला चांगलं करत असताना चांगलं चाललंय म्हणत नाही आणि वाईट करत असताना वाईटही म्हणत नाही. त्याचं काम काय? जैसा दीप ठेविला परिवरी, कवना ते नियमी ना निवारी. आणि कवन कवन व्यापारी राहत आहे तेही नाही, राहतत आहे तेही नाही. दिवा जो आहे तो जैसा का साक्षीभूतो, साक्षी असतो तो फक्त. ते मागे आपण सांगितलं होतं पंचदशीमध्ये नाटक दीपक आहे, नाटक दीप आहे. नाटक दीप म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नाटकं चालायची, त्याचं त्यांनी उदाहरण दिलं आहे. त्या नाटकामध्ये काही लोकांच्याकडे वेगळं काम असतं, कोणाकडे वाजवण्याचं काम असतं, कोणाकडं पकवाज ते ढोलची वाजवण्याचं काम असतं, कोणाचं टाळ वाजवण्याचं काम असतं आणि कोणाकडे नाचण्याचं काम असतं आणि प्रेक्षकांच्याकडे पाहण्याचं काम असतं. पण तिथे वरती एक पूर्वीच्या काळामध्ये दिवा लावलेला असायचा किंवा टेंबा म्हणायचे त्याला. तो टेंबा जो आहे ते नाटकदीपकार असं म्हणतात, पंचदशीकार असं म्हणतात की बुद्धी जी आहे ती नाचणारी आहे, इंद्रिय जी आहेत ती ताल धरणारी आहेत. इंद्रियांचं काम काय? ताल धरणारं. बुद्धी त्याच्या तालावर नाचते, इंद्रियांच्या तालावर. आणि जीव जो आहे तो प्रेक्षक आहे. जीवाकडं काम आहे त्या नाचण्याला मान डोलवतो, आनंदी होतो. आणि जो टेंबा आहे तो आहे आत्मा. तो यांना असं नाचा तसं नाचा म्हणतो का? फक्त त्याचं काम आहे प्रकाशन करणं. आणि हे सगळे नाटक संपल्यावर निघून गेल्यावर काही नाही याचा अभावाचंही प्रकाशन तो करतो. तसा आत्मा आहे, परमात्मा आहे, तो नुसता प्रकाशक आहे. अधिष्ठान त्याला म्हणतात. त्या अधिष्ठानामध्ये सगळा हा व्यापार चालला आहे. दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देहीचे व्यापार तैसे योगयुक्ता. तसा योगयुक्त मनुष्य जो असतो सगळा व्यापार करत असताना, व्यवहार करत असताना मी याचा सगळ्यांचा साक्षी आहे. साक्षीत्वेया झालो गुणाचा देखना, तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे त्याचे व्यापार व्यवहार सगळे चाललेले असतात. तो कुठं चिकटत नाही. याचा अर्थ करत नाही असं नाही, तो सगळं करतो. पण असं जे काय असा अधिष्ठान म्हणजे परमात्मा स्वरूप, ज्या स्थानामध्ये गेल्यानंतर त्याला ते परमात्मा स्वरूप डोळ्याने दिसतं. डोळ्याने दिसतं म्हणजे आता हा जो योग मार्ग आहे याच्यामध्ये सगुणाची उपासना आहे का निर्गुणाची आहे? निर्गुणाची आहे. योग मार्गामध्ये सगुणाचं प्रत्यक्ष आपल्याला दर्शन होतं, त्याचं ध्यान करता येतं. पण योग मार्गातलं जे ध्यान आहे, दिसणं आहे, निर्गुणाचं दिसणं कसं आहे आपण काल पाहून आलो. तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न मोडिलिया विहिरा आपल्या उगमी झरा भरोनी ठाके. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी पाहो सारोनिया. पाहता राहत नाही, पाहणारा राहत नाही, पाहण्याची क्रिया राहत नाही,
ज्याला पाहिलं तोही राहत नाही, मग काहीच राहत नाही का, शून्य राहतं का, हे ज्याला कळतं तेवढं शिल्लक राहतं. आणि तेच खरं तिथलं पाहणं आहे. ज्ञातृ ज्ञेयावीन नुसधेची जे ज्ञान. म्हणून निर्गुणाचा साक्षात्कार आहे, त्याच्यात पाहणं नाही आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात प्रगट डोळा दिशे अधिष्ठान. हे लौकिकाला धरून म्हटले अधिष्ठान, तेता अधिष्ठान प्रगट डोळा दिशे. आणखीन काय काय त्या साधनामध्ये पाहिजे. आणखी एक पहावे जे साधकी वसते व्हावे आणि जनासवे पायरवे, जनाचेनी पायरवे मेळे चिना. आणखीन एक तिथं पाहिलं पाहिजे. हां, रुळेची ना तुमच्याकडे आहे का? बरं. आणखीन त्या स्थानामध्ये काय काय पाहायचं बघा. योग अजून करायचा आहे, जागाच बघायचं चाललंय. ज्ञानेश्वर महाराजांनी किती बारकावा सांगितला जागेचा बघा. आणि काही एक पहावे, तिथं आणखीन एक पाहावं काय, जे साधकी वसते व्हावे. त्या स्थानामध्ये काही साधक असले पाहिजेत, पूर्वी राहिलेले असले पाहिजेत किंवा आता राहत असले पाहिजेत. कारण आपल्याला तिथं कशा करता जायचं आहे, सहलीला नाही जायचं, वनभोजन करायला जायचं आहे का, मग बघू नका काय. आपल्याला जायचं योग करण्याकरता, साधना करण्याकरता. आणि मग त्याच्याकरता तिथलं वातावरण सगळं अनुकूल पाहिजे. म्हणून साधकी वस्ती व्हावी. नाहीतर एकांत आहे, स्थान चांगलं आहे, रम्य आहे, पण तिथं साधक नाही, सगळे बाधकच. ज्याला साधना करायची आहे त्याने बाहेरचं दृश्य जरी पाहिलं तर त्याच्या मनावर परिणाम होईल. परिस्थिती तशी झालेली आहे आता सध्या. जी जी काही एकांताची स्थानं आहेत, आपले काही विद्यार्थी घोरडेश्वरवर गाथापाठ करायला राहत असत. आता असत म्हणावं लागतं, अजून एक दोन आहेत. पण त्या घोराडेश्वरावर साधकांच्या ऐवजी दुसऱ्यांचीच गर्दी व्हायला लागली. हाज्या माज्या करणारीच यायला लागली. आणि म्हणून मग साधकांना तिथं साधना करणं मुश्किल व्हायला लागलं. सिद्धबेटासारखं पवित्र स्थान आहे जिथे ज्ञानेश्वर महाराज राहिलेले आहेत. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा चांगली गोष्ट आहे, पण एकांत असला पाहिजे, तिथे साधक पाहिजे. बाधक जर आले तर मग साधना होणार नाही. म्हणून आणखी एक पाहावे जे साधकी वस्ती व्हावे. तिथं साधक असले पाहिजे. कशाकरता साधक असले पाहिजेत? कारण त्यांची साधना चालू आहे, ते आपल्याला पाहून आपल्याला साधनेची प्रेरणा मिळते. त्यांच्या साधनेने ते वायुमंडल पवित्र होत असतं. जिथं जी साधना चालते त्या ठिकाणी गेल्यावर त्या साधनेचा आपल्याला उपयोग होतो. ज्ञानेश्वरी आजानवृक्षाखालीच का वाचायची? कुठेही वाचली तरी चांगलंच आहे, पण इथे वाचल्यावर विशेष फल का? कारण इथे अनेक साधक जे आहेत ते ज्ञानेश्वरी वाचतात आणि या सगळ्या वायुमंडलामध्ये ज्ञानेश्वरीच भरलेली आहे. म्हणून इथे वाचायला लागल्यानंतर आपल्याला ते सगळं बाकीच्या लोकांचं पुण्य त्याचासुद्धा मदत होते, संस्काराची मदत होते. म्हणून साधकी वस्ती व्हावे. आणि कसं पाहिजे? आणि जनाचेनी पायरवे मेळेची ना किंवा रुळेची ना. ते स्थान असं पाहिजे लोकांच्या पायाने मळलेलं नसलं पाहिजे, रुळलेलं नसलं पाहिजे. काय काय लोकांचे पाय चांगले असतात, पण काय काय लोकांचे पाय अपवित्र असतात. अपवित्र कशामुळे? काही खातात, काही पितात, कसंही वागतात, काही मनामध्ये असतं. आणि अशा लोकांची जर सारखी ये जा त्या ठिकाणी असेल तर ते स्थानसुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मेळेची ना इथे, किंवा मेळेची ना पाटे किंवा रुळेची ना. पायरवे शब्द वापरला आहे बघा. पायरवे म्हणजे येण्या जाण्याने, किंवा काही ठिकाणी हा तुकोबरायांनी सुद्धा पायरवे शब्द वापरला आहे. पायरवे अन्न मग करी खेदक्षीण. तुकाराम महाराज म्हणतात जे अन्न ज्याला पायरव झाला,
ते आपल्याला खेद करतं आणि क्षीण करतं, ते अन्न आपल्याला पचत नाही. आता तिथे पायरव शब्दाचा अर्थ आहे दृष्ट लागणं. म्हणून इथे ज्ञानोबारायांनी जे पायरव घेतलेलं आहे ते फक्त ते आले लोक तसे लोक खूप यायला लागले त्या स्थानावरती. मग त्या स्थानाचं जे महात्म्य जे आहे, लोकांच्या येण्या जाण्याने त्याचे लोकांचे संस्कार तिथं होतात. आता आपल्याला योग करायचा असल्यामुळे आपल्याला पवित्र स्थान पाहिजे. अपवित्रपणा कदाचित येऊ शकतो. म्हणून आजकाल जेवढी एकांताची स्थानं होती, असं वाटतं की सुविधा चांगल्या का वाईट, सुविधा करणं चांगली किंवा पूर्वी रस्ते नव्हते, भंडाऱ्यावर रस्ता नव्हता, त्यावेळेचं भंडाऱ्याचं वातावरण आताचं वातावरण फरक आहे की नाही. रस्ता नव्हता त्यामुळे जे फक्त साधना करणारे तेवढेच जात होते. आता रस्ता झाल्यामुळे डायरेक्ट गाडीवर जाते आणि साधकाबरोबर आता बाधक पण जायला लागले, पिकनिकवाले जायला लागले, हाऊस माऊस करणारे जायला लागले, तिथे जाऊन बसायला लागले. एकांत स्थान बरं आहे आपल्याला. त्याच्यामुळे असा परिणाम झाला की जेवढी काही एकांताची स्थानं होतं, चांगली स्थानं होती, साधकांनी करायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून कधी कधी ह्या सुविधासुद्धा साधक न होता बाधक होतात. ज्ञानोबाराय सांगतात कसं पाहिजे ते. आणि जनाचेनी पायरवे मेळेची ना, ते मळलेलं नको स्थान, पवित्र स्थान पाहिजे. ठीक आहे, आता स्थानाबद्दल ज्ञानेश्वर महाराज तुम्ही भरपूर सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी स्थानाबद्दल सांगितलं, पण आणखीन आता तिथे झाडं कशी असली पाहिजेत. आता हा योगी जो आहे त्या योग्याचं वर्णन मागच्या श्लोकामध्ये करत असताना निराशी आणि अपरिग्रह असं केलं आहे. म्हणजे योगी कसा असला पाहिजे, त्याला दुसऱ्याकडून कोणाकडून आशा नको. मी जातो योग करायला बरं का, तू पाठीमागून माझा डबा घेऊन ये. डबा नाही आला म्हणून योग करायचं थांबलंय. अहो जेवणच नाही, का जेवण नाही, अहो तो डबाच नाही घेऊन आला माझा, पाणीची बाटलीच नाही आणली त्याने, त्याला योग करायचा नाही. म्हणून एकाकी रहसी स्थितात हा शब्द वापरला आहे. एकाकी तो पाहिजे. दोन आले की चर्चा सुरू होते. काय काय करायला किती लोक पाहिजे त्याचं वर्णन आलं आहे. हा भजन करायचं असेल तर 3 असले तरी चालतील, 4 असले तरी चालतील, चांगलं. एक टाळ वाजवतो, एक पखवाज वाजवतो, एक म्हणतो. अभ्यास करायचा असेल तर कमीत कमी 2 पाहिजेत असं सांगितलं आहे. अभ्यास म्हणजे चर्चेचा अभ्यास. पण योग करायचा असेल तर एकच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आता तो एकटा आहे. बरं, निराशी तुम्ही सांगितलं. अपरिग्रह म्हणजे त्याने काही परिग्रह ठेवायचा नाही सांगितलं. निराश्रय योग करायला सांगितलं आहे. काय, निराश्रय झाल्याशिवाय देवाच्या कृपेचा अनुभव येत नाही. म्हणून हे सगळे साधू संत जे असतात ते निराश्रय होऊन फिरतात. त्यांचा असा विश्वास असतो, यो वै विश्वंभरो देवो स्वभक्तान किम उपेक्षिती. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलवी ते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण. त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा जर पशूंना पक्ष्यांना देतो तर आपल्याला का देणार नाही. तुलसीदास महाराज म्हणतात, भगवान, ते कबीरदास महाराजांचा मला वाटतं दुआ आहे का तुलसीदास महाराजांना, तुलसी मुर्दे को देत है लकड़ी कपड़ा और आग, भक्त हो के चिंता करे वो तो बड़ा अभाग. तुलसीदास म्हणतात की मुर्द्याला सुद्धा देतो. मेलेला मनुष्य आहे, मुर्दा आहे, तो म्हणतो का मला कपडे आणा, मला लाकडं आणा, मला पेटवा, काही नाही. पण त्यालाही मिळतंच की नाही, चांगलं मिळतं. तुलसी मुर्दे को देत है लकड़ा कपड़ा और आग, भक्त होके चिंता करे वो तो बड़ा अभाग म्हणे. म्हणून भक्ताला सुद्धा योगी जरी गेले आणि वनात जाऊन बसले तरी देव काही ना काही त्यांची व्यवस्था करतो. आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी पाहून बसावं.
पाहून म्हणजे आता जरी आपल्याला स्वयंपाक बनवायचा नाही काय नाही तरी खाण्याची व्यवस्था तिथं असली पाहिजे. मग आता खाण्यासाठी काय, योग करायचा असेल तर भोजन कसलं पाहिजे. रजोगुणी तमोगुणी भोजन चालत नाही योगात. सात्विक भोजन पाहिजे. आणि सात्विक भोजनामध्ये मग अन्न तर आहेच, आयु सत्वबल आरोग्य. पण आता तो योग करायला गेला आहे, वनात गेलेला आहे, मग तिथे काय तर सात्विक भोजनामध्ये फळं येतात, फलाहार आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा जागेत जायचं की त्या ठिकाणी फळं पाहिजेत. जेत अमृताचे नि पाडे मुळेही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती. जेत अमृताचे नि पाडे म्हणजे अमृताच्या तुलनेची, मुळेही सकट गोडे आणि मुळासकट गोड पाहिजेत. जोडती दाटे झाडे सदा फळती. बघा झाडं पाहिजेत, बरं नुसती झाडं नको, ती दाट झाडं पाहिजेत. बरं दाट झाडं नको, ती सदा फळती, सदा त्याला फळं आली पाहिजेत. म्हणजे फक्त उन्हाळ्यातच नको, पावसाळ्यात पण त्यांना फळं पाहिजेत, हिवाळ्यात पण पाहिजेत, कायम त्यांना फळं पाहिजेत. सगळ्या झाडांना कायम फळं नसतात बरं का. बरं ती फळं असल्यानंतर कशी पाहिजेत, आंबट नको, तुरट नको, कडू नको, ते रजोगुण तमोगुण निर्माण करील. अमृता जेत अमृताचे नि पाडे मुळी सकट गोडे. अमृतासारखी गोड पाहिजेत फळं. आणि नुसती फळंच गोड नको, त्याची मुळंही गोड पाहिजेत, झाडाची फांद्याही गोड पाहिजेत, पानंही गोड पाहिजेत. मुळंही सकट शब्द वापरला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. अशी झाडं तिथं असली पाहिजेत. आता बघा कोणाला असं मिळते का स्थान, झाडच राहिली नाही. जिथं जिथं झाडं होती सगळे लोक तोडून टाकायला लागले. आणखीन कसं पाहिजे, पावला पावली उदक. ही झाली खाण्याची सोय, पण पाणी पिण्याची सोय पाहिजे का नको. आता त्या काळातलं वर्णन आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात. त्यावेळेस काय बाटलीचा शोध लागला नव्हता मला वाटतं. नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले असते एक बिस्लरीची बाटली घेऊन जा तिथं जाताना. परिसर कसा पाहिजे, पाणी कसं पाहिजे, मुबलक प्रमाणात पाहिजे, कारण पाणी हे जीवन आहे. शौचालाच आपण त्या ठिकाणी पाण्याचा उपयोग करतो, पिण्याकरता पाण्याचा उपयोग आहे, हातपाय धुण्याकरता पाण्याचा उपयोग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ठिकाणी पाणी पाहिजे. पण कसं, पाऊला पाऊला उदके परी वर्षा काळी ही चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. पाऊला पाऊला उदके. पाऊला पाऊलावर काय पाहिजे, पाणी पाहिजे. त्या स्थानामध्ये जिथं योग करायला जायचं आहे तिथं पाऊला पाऊली उदके म्हणजे पाणी, जवळजवळ पाणी पाहिजे. त्यानंतर पण ते पाणी कसं पाहिजे, घाण पाणी नको, अशुद्ध पाणी नको, ड्रेनेज सोडलेलं पाणी नको. वर्षा काळीही चोखे म्हणजे पावसाळ्यात सुद्धा ते पाणी कसं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. पाणी एरवी शुद्ध असतं, पण पावसाळ्यात कधी कधी गढूळ होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते गढूळ नका पिऊ. चोख असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि कशाचं पाणी असलं पाहिजे, निर्झरे का विशेखे सुलभे जेत. निर्झर म्हणजे झरे असले पाहिजे, झऱ्याचं पाणी. झऱ्याचं पाणी जे असतं ते शुद्ध असतं. तेही त्यात मातीतला झरा नको, तो कशातला पाहिजे, वाळूतला पाहिजे. पण झरा असल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो झरासुद्धा सुलभ पाहिजे, डोंगरावर नको. नाहीतर पाणीला तहान लागलेली आहे आणि योग करायला बसला, तानेने जीव व्याकुळ झाला, पाण्यात लक्ष लागेल, म्हणून जवळ पाणी पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे. त्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील. झऱ्याचं पाणी पाहिजे, सुलभ पाहिजे, पावला पावलाला ते पाहिजे. ठीक आहे ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही पाणी सांगितलं, फळं सांगितली, बाहेरचं वातावरण कसं पाहिजे,
ज्ञानोबाराय म्हणतात, हा आतपुही अळूमाळू जाणिजे तरी शीतळू पवन अति निश्चळू मंद झुळके. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या जागेवर जास्त ऊनसुद्धा लागायला नको. म्हणजे ऊन नकोच असं मी म्हणत नाही, पाहिजे. आतप कशाला म्हणतात? सूर्याचा जो ताप असतो त्याला म्हणतात आतप, म्हणजे ऊन. आळू म्हणजे थोडं थोडं मध्ये ऊन असलं तरी काय हरकत नाही. पण ते ऊन कसं पाहिजे? एकदम कडक ऊन नको. जाणिजे तरी शीतळू म्हणजे ते ऊन जे आहे ते थंड पाहिजे. आता थंड ऊन कसं काय भेटायचं? झाडं असतात तिथे, त्या झाडातून येणारं जे ऊन आहे ते काय असतं? थंड असतं. म्हणून अशा प्रकारचं ऊन तिथे पाहिजे. कडक ऊन नको, अजिबातच ऊन नाही असंही नको. कडक जर ऊन असेल तर काय होईल? योग करायला बसला, आसन लावून बसला आणि ऊन लागायला लागलं, चटके बसायला लागले, त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होईल. ऊनच नसलं तर काय होईल? प्रकाशच पाहत नाही तो, त्याचाही विपरीत परिणाम शरीरावर होईल. म्हणून आतपोही आळूमाळू जाणिजे तरी शीतळू. बरं, हव्याच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? पवनही अति निश्चळू मंद झुळके. वारासुद्धा आला पाहिजे तिथं. अजिबातच वारा नसला तर मग योग करायला बसला आणि उकडायला लागलं, मग तो हातामध्ये काहीतरी गेलं म्हणेल, थोडं हवा लावू, हात हालेल, पाय हालेल. आता पंखा नसतो तिथं, म्हणून वारा पाहिजे, हवा लागली पाहिजे. योग करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे, त्याच्याकरता हवा शुद्ध पाहिजे. परंतु मग तो हवा एकदम जास्त हवासुद्धा चालेल का? सोसाट्याने वाहण्याचा वारा असला तर सोसाट्याचा वारा नको. ज्ञानोबाराय म्हणतात, पवन अति निश्चळू, हळूहळू वाहणारा पाहिजे, निश्चळ पाहिजे हवा. मंद झुळके, नुसतं थांबलेलाही नको. निश्चळ म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल थांबलेला वारा नको. मंद झुळके, झुळूक आली पाहिजे मध्ये मध्ये त्याची, शांत वाटलं पाहिजे त्याने. आणखीन हे स्थान कसं पाहिजे? पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महत्त्वाचं, बहुत करुणी निशब्द दाट न रिगे श्वापद शुकहन षटपद तेवते नाही. ही साधना जी आहे ती योगाची साधना आहे, आणि म्हणून याच्याकरता स्थान जे पाहिजे ते निशब्द पाहिजे. बहुत करुणी निशब्द, बहुतेक करून ते स्थान निशब्द पाहिजे. निशब्द म्हणजे तिथे कोणाचा आवाज नको, गोंगाट नको. बाकीच्या गोष्टी आपल्याला गोंगाटात करता येतात, आवाजात करता येतात, परंतु जर ध्यान करायचं असेल, योग करायचा असेल तर मात्र त्याच्याकरता निशब्द पाहिजे. कारण शब्द ऐकू आला, तो कानावर पडला की माणसाची वृत्ती तिकडे जाते. अहो, साधा आवाज झाला तरी लगेच माणसाची वृत्ती जाते. काय वाजलं की सगळे लोक प्रवचनातून तिकडे बघतात, काय वाजलं, आवाज आला. कोणी मोठ्याने बोलायला लागलं तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं त्या बोलण्याचा विक्षेप होतो. आता आपलं प्रवचन चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला एवढा विक्षेप होत नाही, आपण बोलतोयच, व्यवहार चालू आहे. पण आता इथे मात्र ध्यान करायचं आहे, योग करायचं आहे, आणि त्या योगामध्ये निशब्द असलेल्या परमात्मा स्वरूपाची एकरूपता साधायची. म्हणून बहुतेक करून ते स्थान कसं पाहिजे? निशब्द पाहिजे. तिथे जास्त बडबड नको, जास्त आवाज नको, गोंगाट नको. नाहीतर बोलल्यानंतर मग ते ध्यान राहणार नाही. ते दोंडा महाराजांनी उदाहरण सांगितले. 4 जण मस्जिदमध्ये ते ध्यान करायला गेले. 4 जण होते, 3 जण अगोदर होते आणि 1 जण नंतर गेला आणि त्यांच्या शेजारी ध्यान करायला बसणार. तेवढ्यामध्ये एकाला म्हटला सलाम अलैकुम, म्हणजे नमस्कार केला त्याने. नमस्कार केल्यानंतर याने त्याला बोलल्याबरोबर तो म्हणायला लागला, तो जो पहिला होता तो म्हणायला लागला, मैं ध्यान कर रहा हूँ, क्यों तू क्यों बोला? ध्यान कर रहा हूँ, तू क्यों बोला?
आता हे दोघांचं बोलणं सुरू झालं. हा त्याला नमस्कार करतो, तो म्हणला तू क्यों बोला. तिसरा म्हणतो वो बोला तो बोला, तू क्यों बोला. वो बोला तो बोला, तू क्यों बोला. असं कोण बोलला? तिसरा बोलला. आता चौथ्यानी तरी ग बसायला पाहिजे ना. म्हणजे तुम बोलना है तो बोलो, लेकिन मैं नहीं बोलूंगा म्हणतो. आणि बोललाच. कशाने मनुष्य बोलेल काय सांगता येत नाही. म्हणून निशब्द स्थान पाहिजे. ध्यान करायचं असेल तर बोलणं नको, एकदम निशब्द पाहिजे. अहो ठीक आहे, माणसं नाही तिथं, पण आता वनात आहेत तुम्ही, अरण्यात आहेत, ध्यान करायला गेले, तिथे बाकीची श्वापदं असतील, पशुपक्षी तर असतीलच की नाही. ज्ञानेश्वर महाराज तिथे पशु कोणते पाहिजेत आणि पक्षी कोणते पाहिजेत ते सांगतात. दाट नरी घे श्वापद. जरी त्या ठिकाणी घनदाट अरण्य असलं तरी सुद्धा तिथं श्वापद नको. श्वापद म्हणजे हिंस्र प्राणी नकोत. नाहीतर ध्यान तुम्ही करत बसायचे आणि एखादा वाघ यायचा आणि त्याला भूक लागलेली असायची. म्हणून श्वापद नकोत, हिंस्र प्राणी नको. किंवा तुम्ही वाघ बघितल्यानंतर तुमचं ध्यानात लक्ष लागेल का? भीती वाटेल विनाकारण. त्याची गर्जना ऐकली तरी सुद्धा ध्यान सोडून तुम्ही थरथर कापत राहाल. म्हणून श्वापद नको. प्राणी कोणते पाहिजेत? हिंस्र प्राणी नकोत, आवाज करणारे प्राणी नकोत, कोला नको, ओरडणारा नको. शुक हानु षटपद तेवते नाही. पक्षामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शुक नको आणि षटपद नको. शुक म्हणजे पोपट नको आणि षटपद म्हणजे भुंगा नको. बघा किती बारकावा सांगितलं आहे. पोपट का नकोत? कारण पोपटाला जास्त बोलायची सवय असते. हसायला आलं आनंदी महाराजाला. ती समाधी खाली आली पोपटामुळं. म्हणून बोलणं नको सांगितलंय. खाली येतो मनुष्य लगेच. पोपट सुद्धा त्या नको नको म्हणतात, कारण पोपट जो आहे तो खूप बोलतो, वेगवेगळे आवाज काढतो. म्हणून ते त्याला शिकवतात ना, आमचा पोपट कसा बोलतो बघा. म्हणून पोपट नको. दुसरी गोष्ट भुंगा जो आहे तो नको, कारण भुंगा सारखा गुणगुण करत असतो. त्या आवाजाचा तुम्हाला विक्षेप. आता हे सगळं कशा करता सांगितलंय? तुम्ही साधना करताय म्हणून. एकदा साधनाचा सिद्ध झाला मग तो कुठल्याही परिस्थितीत राहू शकतो. सुरुवातीला जसं आपण झाड असतं, त्या झाडाला आपण एकदम लावल्याबरोबर त्याला थोडं कुंपण करतो. कशा करता कुंपण करतो? ते झाड कोणी खाऊ नये म्हणून कुंपण करतो. आणि ते झाड मोठं जर झाल्यावर त्याला हत्ती बांधला तरी काय होत नाही. मग तसं साधन अवस्थेमध्ये हे सगळं जपावं लागतं, करावं लागतं. हे आपल्याला साधनेकरता सहकारी आणि ही योगाची साधना आहे. म्हणून शुक आणि षटपद ते होते नाही. काय काय असावं काय काय नसावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाणी लागी हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. पाण्याच्या संबंधाने काही हंस आले तर आम्ही त्याला काही नाही म्हणत नाही, हंस असू द्या म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचे काही पक्षी आहेत, आवडीचे काही प्राणी आहेत. आवडीचे म्हणण्यापेक्षा ते सात्विक आहेत. आणि नावडीचे सुद्धा काय आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचे प्राणी हरिण आहे, काळवीट आहे, काही गाय आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज सात्विक माणसाला गायीचं उदाहरण देतात. आणि नावडीचे प्राणी मग त्याच्यामध्ये कोला आहे. असे काय पक्ष्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचा पक्षी म्हणजे हंस आहे. अनेक ठिकाणी हंसाचं उदाहरण दिलं आहे. चाचूचेनी सांडसे खंडीजे पाय पय पाणी राजहंसे ज्ञान विज्ञान तुझं तैसे वाटोनी देऊ. आणि कावळ्याचंही उदाहरण आहे. निंबो निंबोळिया मोडोनी आला तो कावळियाशीच सुकाळू झाला. कावळा असा विचित्र असतो म्हणे. म्हणून कावळ्याचंही उदाहरण. ज्ञानोबाराय म्हणतात तिथे हंस असले तरी चालतील, सात्विक प्राणी आहे.
दोन्ही चारी सारसे, सारस नावाचा पक्ष 2-4 असले तरी चालतील. कवने एक वेळ बैसे तरी कोकिळ ही हो. कोकिळा जरी असली कधीतरी बसली, सारखी नको, कारण ती सुद्धा आवाज काढते. एखाद्या वेळेस काढला तर काही नाही, तुम्हाला साधनेला उपयुक्त आवाज येते, चांगला आवाज असतो. कोकिळसुद्धा असेल तर मी नाही म्हणणार नाही. पुढे म्हणतात निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणो. निरंतर नाही. मोर जे आहेत ना, मोराचं चाललं आता. मोरसुद्धा त्या ठिकाणी निरंतर नको, कारण मोराला सुद्धा ओरडायची सवय असते आणि त्याचा आवाज मग तुम्हाला ते विक्षेप करेल. तरी आली गेली काही, मधून मधून मोर आले. होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणू. मोर आला तरी काय एवढं मधून मधून आला तर आम्ही ना म्हणणार नाही. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. अशा प्रकारे पांडवा म्हणजे अर्जुना, ऐसा ठाव जोडावा, अशा प्रकारे ठिकाण त्या ठिकाणी पाहावं योगा करता. तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. एखादा निगूढ मठ पाहिजे, म्हणजे जास्त कोणाला माहिती नसलेला. गूढ शब्द आला आहे ना, बरे कोणाला माहिती नाही. मठ आहे तिथे, एखादी गुहा आहे किंवा मठ आहे, पण तो जास्त त्या ठिकाणी प्रचलित नसलेला पाहिजे. कारण आपल्याला ध्यान करायचं आहे आणि तिथे आपण जाऊन जर योग करायला लागून आणखीन लोक सारखे येत राहिले तर आपल्याला ध्यान होणार नाही. योगाची साधना आहे, कुठेही बसून करता येत नाही. भजनाची साधना कुठे बसून करता येते आपल्याला, पण हा योग सुरू आहे त्याच्याकरता तसंच वातावरण पाहिजे. निगूढ मठ, मठ म्हटलेलं आहे. मठ म्हणजे एखाद्या देवाचं मंदिर असलं पाहिजे, एखाद्या साधूने त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली असली पाहिजे, त्याची समाधी असते, त्याला आपण मठ म्हणतो. पण तो निगूढ पाहिजे, फार प्रचलित नको. किंवा शिवालय पाहिजे. शिवालय हे सुद्धा आपल्याला त्या योगाकरता साधक आहे. शिवालयाचं सानिध्य आजूबाजूला पाहिजे, कारण भगवान शंकर जे आहेत हे सुद्धा महान योगी आहेत. जे मार्गीचा कापडी महेश, अजूनही सुरुवातीलाच ओवी आली. भगवान शंकर अजूनही त्यांचा योग सुरूच आहे. भगवान शंकर या आपल्या बोधामध्ये असतात, म्हणून भगवान शंकराचं वर्णन केलं आहे. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम, यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. तुलसीदास महाराज म्हणतात, मी वंदे बोधमयम नित्यम, नित्य आपल्या बोधामध्ये असतात. बोध म्हणजे आत्मज्ञान, आत्मस्वरूप. नेहमी आपल्या स्वरूपामध्ये भगवान शंकर असतात. आपण नेहमी सांगत असतो, त्यांचा आनंद देशावर अवलंबून नाही, वेशावर अवलंबून नाही, व्यक्तीवर अवलंबून आहे. स्मशानात जरी राहिले तरी ते आनंदी, कारण बोधात आहेत म्हणून. आपला जो आनंद आहे, आनंद हे आपलं स्वरूपच आहे. त्यामुळे आपला आनंद हा कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं अमुक देशात गेलं तर आनंद, इथं आनंद होत नाही, जरा तिकडं जाऊन बघू. महाबळेश्वरला गेल्यावर आनंद, अमक्या ठिकाणी गेल्यावर आनंद. पण तो जो आनंद आहे तो तात्पुरता आहे, कारण तो बाह्य विषयापासून झालेला आहे. आनंद हे जीवाचं स्वरूप असल्यामुळे ज्याने आत आनंद शोधला तो कुठंही बसला तरी आनंदी राहणार. भगवान शंकर म्हणतात, स्मशान असलं तरी आनंदात राहू शकतो आपण, जर आतल्या आनंदाचा शोध लावला तर. आणि आतला आनंद माहिती नसेल तर मग बंगल्यात असेल तरी आनंद नाही. महाबळेश्वरला जा का कुठे, तेवढ्या पुरताच. ज्यांना जे आपण पे नाही दिठे, बोला, स्वसुखाचे सदा खर्राटे, तयाशीच विषय हे गोमटी आवडती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण पे नाही दिठे, आपल्याला ज्यांनी पाहिलं नाही, आणि स्वसुखाचे सदा खराटे, खराटे म्हणजे मिळालंच नाही स्वसुख कधी, तयाशीचं विषय हे गोमटी आवडते. मग त्याला चांगलं एखादं रम्य ठिकाण पाहिलं, वा 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 काय आनंद आला, काय आनंद आला. चांगलं जेवण मिळालं, वा वा आज तर ब्रह्मानंद आला म्हणतो. कोणी विशेष व्यक्ती भेटली, वा वा आज आमच्या आनंदाला परिवार नाही. का? आपण पे नाही दिठे,
आपल्याला अजून आपला जो आनंद आहे माहिती नाही. स्वसुखाचे सदा खराटे तयाशीचा विषय हे गोमटे आवडते. आणि ज्याला आपल्यातला आनंद मिळाला आहे तो कुठेही गेला, कशाही परिस्थितीत राहिला तरी तो आनंदी राहू शकतो. कशा करता? भगवान शंकरांचं मी सांगतोय. भगवान शंकर म्हणतात देशावर अवलंबून नाही आनंद, वेशावर अवलंबून आनंद नाही. मी माझ्याकडे बघा तुम्ही, मी भस्म लावतो, त्या ठिकाणी गजचर्म परिधान करतो, व्याघ्रांबर परिधान करतो, तरीसुद्धा मी आनंदी आहे. आजूबाजूला भूत प्रेत जरी आली तरी मला आनंद आहे. कशी स्थिती असू द्या, कोणी बाजूला असू द्या, तरी आपल्या आनंदात आपण राहू शकतो. म्हणून वंदे बोधमयम नित्यम कशा करता सांगितलं? शिवालय का पाहिजे? भगवान शिवांचा बोध आपल्याला त्या ठिकाणी त्या सान्निध्यामध्ये मिळतो. इथे सिद्धेश्वर महाराज आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराज बसले. सिद्धेश्वर भगवान हे पहिल्यापासूनच आहे. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, म्हणून ज्ञानोबारा योग करायला खाली बसलेत, शिवपीठ बघून बसलेले आहेत. किंबहुना पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिके तप वरिष्ठ येथेची पै केले. भगवान सिद्धेश्वराला जागा मागितली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीला जात असताना, तुमच्या चरणाजवळ जागा द्या. म्हटले अहो तुमची पहिल्यापासूनची जागा आहे, 128वी समाधी आहे. म्हणून शिवालय पाहिजे. पुढे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी लिहितात, दोही माझी आवडेते जे मानले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैशिजे गा. मग मठात बसायचं का शिवालयाजवळ बसायचं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोही माझी आवडेते, जे तुम्हाला आवडते तिथं बसा. जे मानले होय चित्ते म्हणजे आपल्या चित्ताने जे मानलं, पण बहुत करून एकांते बैशिजे गा, ते स्थान जे एकांत असेल जिथे त्या ठिकाणी तुम्ही बसा. हो, विविक्त देश सेवित्वम काय अरतिर्जन संसदी, तिथल्या ओव्या सांगा. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, मनुष्याकार जान मूर्ती ज्ञानाची तो. बहु एकांतावरी प्रीती, योग करायचा आहे त्याला, म्हणून एकांत पाहिजे. आपण मागे पाहून आलो एकांत का पाहिजे? वासे बहुना कलहो भवेद वार्ता द्वयोरपी, एक एव चरे तस्मात कुमार्या किंग कंकणम इव. दत्तात्रय महाराजांनी त्या कुमारीला गुरु केलं. कुमारीला म्हणजे एक कुमारिका होती आणि तिला लग्न पाहण्याकरता काही पाहण्याकरता पाहुणे घरी आले. पाहुणे आल्यानंतर आता आई वडील तर देवळात गेलेले होते, घरी कोणी नाही. पाहुण्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे, काही सत्कार केला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, संस्कार होते तिला. म्हणून त्या ठिकाणी तिने पाणी दिलं आणि मग विचार करायला लागले. आई वडील बाहेर गेलेले आहेत सांगितलं, त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, आम्ही आई वडील येईपर्यंत थांबणार आहे. आता 1 तास अजून आई वडिलांना यायला लागणार. विचार केला तिने, काही नाश्त्याचंही बनवलं पाहिजे. काय नाश्ता बनवायचा? घरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मग खिचडी भात बनवू म्हटली, पण पाहिलं तर तांदूळच नाहीत. आता पाहुण्यांना सोडून बाहेर तांदूळ आणायला, आणि त्यावेळेस दुकानंही नव्हती एवढी. घरामध्ये साळी होत्या आणि उखळ होतं आणि ते मुसळ होतं, ते कांडायला लागली साळी. पण हातातल्या बांगड्या वाजायला लागल्या. ती विचार करायला लागली, ह्या बांगड्याच्या आवाजाने यांना विक्षेप होईल आणि हे म्हणतील बघा आता साळी कांडायची यांची तयारी. दरिद्री घरची मुलगी कशी करायची? म्हणून बांगड्यांचा आवाज पाहुण्यांना ऐकायला जायला नको. म्हणून तिने काय केलं, बांगड्या काढण्याचा विचार केला. म्हटली बांगड्याच काढून ठेवायच्या, पण ती म्हटली सगळ्या तरी कशा काढायच्या? मी काय कलियुगातली आहे का? सौभाग्याचं लक्षण आहे ते. म्हणून तिने काय केलं, 2-2 बांगड्या ठेवल्या. 2-2 बांगड्यांनी कांडायला लागली आणि कांडत असताना त्या 2 बांगड्याचाही आवाज यायला लागला. 2 जरी बांगड्या असल्या तरी आवाज करणारच. बांगड्या कळल्या का तुम्हाला? दोघं आले की तिसऱ्याबद्दल चर्चा सुरूच होते. हा असा आहे, तो असा आहे, ही अशी आहे, ती अशी आहे. म्हणून तिने काय केलं, 1-1 बांगडी ठेवली. दत्तात्रय महाराज म्हणतात मी खिडकीतून पाहिलं आणि तिला गुरु केलं.
का गुरु केलं? एक असल्यावर वाजत नाही. कधी कधी माणसाने एकटं राहायला सुद्धा शिकलं पाहिजे. म्हणून एकांत सांगितला. बहुत करुणी एकांते बैशिजे गा, म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहेल ते तर रचावे आसन ऐसे. म्हणून तैसे ते जाणावे, म्हणून अशा प्रकारे ते स्थान मी सांगितलं त्याप्रमाणे जाणा. आणि मन राहते पहावे, परत तिथे जाऊन आपलं मन राहतंय का हे पण बघा. नुसतं मी सांगितलंय म्हणून तुम्ही त्याचा हे करू नका, कारण अनुभव आला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं नुसतं सांगण्यावरून ऐकण्यावरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आपण त्याचा अनुभव घेऊन बघावा. तिथे बसायचं आणि बसल्यानंतर जर तुमचं मन स्थिर राहत असेल तर समजायचं हे स्थान चांगलं आहे. आणि बाकीचे सगळी लक्षणं आहेत पण मन आपलं स्थिर तिथे होत नाही, समजायचं नको, मग दुसरं स्थान बघूया. म्हणून मन राहते पहावे आणि राहेल ते तर रचावे असं नाही. तिथं जर मन स्थिर राहिलं तर मग तिथं आसन रचायचं. आता कसं आसन असलं पाहिजे? वरी चोखट मृग शेवडी, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी तळवटी आपोडी आमोडी कुशांकुर. आता याच्यामध्ये विस्ताराने त्याचा विचार करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं भगवंतांनी सांगितलं खाली काय ठेवायचं, त्याच्यावर काय ठेवायचं आणि त्याच्यावर काय ठेवायचं. पहिला एक चबुतारा बनवायचा, त्याच्यावर खाली कुश ठेवायचे, त्याच्यावर अजिन व्याघ्रांबर किंवा मृगजिन ठेवायचं आणि त्याच्यावर पांढरं कापडा. मृगजिन नाही मिळालं तर घोंगडी ठेवायची. मग कोणत्या कोणत्या आसनाचा आपल्या मनावर कसा कसा परिणाम होतो नाथ महाराजांनी सांगितले. म्हणजे घोंगडीचं आसन असेल तर काय होतं, लाकडाचं आसन असेल तर काय होतं, दगडावर बसला तर मनुष्य काय होतं, कोणता रोग होतो, लाकडावर बसला तर काय होतं. नाथ महाराजांच्या फार सुंदर ओव्या आहेत, नुसते मी सांगून जातो. नाथ महाराज म्हणतात, ऐका आसनाचे लक्षण, पाशानी व्याधी संभवे जाण. लोखंडावर बसला तर व्याधी होती माणसाला, लोखंडावर सारखं बसायचं नाही. केवळ धरणीचे आसन ते अति कठीण दुःखरूप. नुसता धरणीवर बसला ध्यान करायला सारखा तर त्याने दुःख प्राप्त होतं, ते कठीण असतं. दारुक आसने निर्दय मन. लाकडाचं आसन जर घेतलं आणि त्याच्यावर काहीच बसला नाही, काहीच घेतलं नाही तर माणसाचं मन निर्दय होतं म्हणे. कोरड्या काष्टा ऐसे होय जाण. जसं ते कोरडं काष्ट असतं तो त्याचं मन व्हायला लागतं लाकडावर, नुसत्या लाकडावर बसला तर. आणि तृणासने विकल्प गहन. नाही, गवताचं आसन केलं म्हटले आणि गवतावरच नुसता बसला, नुसत्या गवतावर बसला तर काय होईल ते म्हटले विकल्प. कारण ते गवत बारके 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 असतात ना, तसं मनामध्ये विकल्प निर्माण होतात. आसनाचा परिणाम मनावर होतो. जैसे का तृण विचित्रांकुरे, वृक्ष पल्लवावरी आसन, तेने चित्त सदा डोलायमान. मग झाडाची पानं टाकली त्याच्यावर बसला म्हणजे त्याने चित्त डोलायमान होतं. जारण मारण स्तंभन तेथे काळे आसन साधक. तुम्हाला जारण मारण करायचं असेल तर काळं आसन घ्या. आम्हाला जारण मारण नाही करायचं, ध्यान करायचं आहे. ज्ञानोपलब्धी मृगाजिनी, मोक्षसिद्धी व्याघ्राजिनी आणि मोक्षादी सर्व सिद्धीची श्रेणी श्वेत कंबलासनी साधका. ज्ञानोपलब्धी प्राप्त करायची असेल तर मृगजिन पाहिजे, मृगाचं कातडं, ते न मारलेल्यावर का. मोक्षसिद्धी करायची असेल तर वाघाचं कातडं, तेही न मारलेल्या, आपोआप मेलेल्या पाहिजे. पण नाथ महाराज म्हणतात आपल्यासाठी सोपं सांगितलं बरं का. मोक्षादी सर्व सिद्धीची श्रेणी श्वेत कंबलासनी साधका. पांढऱ्या घोंगडीवर सगळ्या सिद्धी प्राप्त होतात आणि सोपं हे आपल्याला मिळतं सुद्धा. तेव्हा अशा आसनाचा विचार आहे. आणखीन थोडा विचार सांगायचा आहे, उद्याच्या प्रवचनात सांगतो. पुंडली